डोंगर दऱ्याच्या पायथ्याशी राहून अपार कष्ट करणारा समाज म्हणजे बंजारा समाज होय. संस्कृती प्रिय असलेला समाज म्हणूनही बंजारा समाज ओळखला जातो. याच बंजारा समाजाचे आद्य गुरु म्हणून संत सेवालाल महाराज ओळखले जातात. संत सेवालाल महाराज यांचा जन्म 15 फेब्रुवारी 1739 ला कर्नाटक राज्यातील शिवमोग्गा जिल्ह्यातील सुरगोडन कोप्पा या गावी झाला. त्यांनी आपलं आयुष्य गोरगरीब लोकांच्या कल्याणासाठी खर्ची घातलं. संत सेवालाल महाराज हे भविष्याचा वेध घेणारे द्रष्टे महामानव होते. त्यांनी आजपासून 350 वर्षांपूर्वी केलेली भविष्यवाणी आज खरी ठरली. ते म्हणायचे, रपिया कटोरो पाणी वकजाय, बरदेर सिंग सोनेर वेजाय. म्हणजेच 1 रुपयाला 1 वाटीभर पाणी विकले जाईल, बैलाला सोन्याची किंमत येईल. जगात कोणत्याही समाजाचा सर्वांगीण विकास शिक्षणाशिवाय होऊ शकत नाही. शिकणारी व्यक्ती आदर्श पिढी, आदर्श राज्य निर्माण करू शकते. म्हणून प्रत्येकाने सुशिक्षित झालंच पाहिजे. आणि कसाबेन बळद गावडी मत वेचो, म्हणजे बैल गाय कसायाला विकू नका, असा अनमोल संदेश देणाऱ्या संत सेवालाल महाराजांचं देहावसान यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस जवळच्या रुई तलाव येथे झालं. मात्र त्यांचा अंत्यविधी वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील पोहरादेवी येथे व्हावा अशी त्यांची इच्छा होती. त्यानुसार या महान संताचा अंत्यविधी पोहरादेवी येथे करण्यात आला. अर्थातच त्यांच्या पार्थिव देहाला भाविकांनी पोहरादेवी येथे समाधी दिली. याच समाधी स्थळावर भव्य मंदिर सुद्धा बांधण्यात आले होते. आपल्या लाडक्या दैवताच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण देशातून मोठ्या प्रमाणात बंजारा बांधव पोहरादेवी येथे येत असतात. आज पोहरादेवी हे ठिकाण बंजारा समाजाचे पवित्र तीर्थस्थळ म्हणून ओळखले जाते. कालांतराने मंदिर जुने झाल्यामुळे त्याचा जीर्णोद्धार करणे गरजेचे आहे, असे महाराष्ट्र राज्याचे जलसंधारण तथा यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय भाऊ राठोड यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी विशेष प्रयत्न करून शासनाकडून मोठ्या प्रमाणात विकास निधी प्राप्त केला. या निधीमधून येथे नव्याने भव्य दिव्य आणि अतिशय सुंदर असे मंदिर निर्माण होत आहे. जवळपास 1.5 एकर क्षेत्रफळावर या मंदिराला पूर्वीसारखाच परकोट उभारण्यात येणार असून 4ही बाजूने भव्य प्रवेशद्वार राहणार आहे. या कामाचा भूमिपूजन सोहळा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या शुभ हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यानंतर प्रत्यक्ष कामाचा पायाभरणी सोहळा सुद्धा अतिशय उत्साहात नामदार संजय भाऊ राठोड यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. यावेळी बंजारा समाजातील साधू संत तथा अनेक मान्यवर उपस्थित होते. या नियोजित मंदिर स्थळाला जागा उपलब्ध करून देणारे माजी आमदार अनंतकुमार पाटील यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला. पुसद विधानसभा मतदारसंघाचे आमदार इंद्रनील नाईक यांनी आपले विचार व्यक्त करताना बंजारा समाजाच्या काशीचा विकास माननीय संजय राठोड यांच्यामुळेच होत असून या परिसरात शैक्षणिक संस्था सुरू झाल्या पाहिजे असे विचार व्यक्त केले. आमदार राजेंद्र पाटणी यांनी बंजारा समाज हा अतिशय मेहनती समाज आहे असे गौरवोद्गार काढले. या परिसरात 50 खाटांचे रुग्णालय सुरू करू आणि हा परिसर 4ही बाजूने रेल्वे तथा मोठ्या मार्गाने जोडला जाईल यासाठी प्रयत्न करू असे विचार व्यक्त केले. परिषद सदस्य निलय नाईक यांनी बोलताना कैलासवासी रामराव बापूंची खूप इच्छा होती की येथे चांगले आणि मोठे मंदिर व्हावे, तसे भव्य दिव्य मंदिर आता होत आहे. याबद्दल संजय भाऊ तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. संजय भाऊ राठोड यांनी केलेल्या अथक प्रयत्नामुळे हे पवित्र कार्य घडत आहे असे विचार व्यक्त केले.
हमें नसीबियों हम यावेळी बोलताना संजय भाऊ राठोड यांनी पोहरागड हे बंजारा बांधवांचे सर्वोच्च पवित्र तीर्थस्थळ आहे, म्हणूनच येथे देशाच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात लोक दर्शनासाठी येत असतात. या तीर्थस्थळाचा विकास झाला पाहिजे यासाठी 593 कोटी रुपये मंजूर करून घेतले. मात्र अनेकांना ही निवडणुकीची एखादी राजकीय घोषणा असावी असे वाटले होते, परंतु आता प्रत्यक्ष काम सुरू झाले आहे. येथे उल्लेखनीय बाब म्हणजे उमरी येथील विकास कामासाठी जी जमीन पाहिजे होती ती जमीन महंत यशवंत महाराजांनी कोणताही मोबदला न घेता दिली, त्यामुळे त्यांचे अभिनंदन करावे तितके कमीच आहे. यावेळी स्वर्गीय रामराव बापूंची प्रकर्षाने आठवण येत आहे, कारण त्यांचं स्वप्न आता साकार होत आहे. रामराव बापू म्हणायचे, पोहरागड आणि उमरीचा विकास झाला पाहिजे, येणाऱ्या भाविक भक्तांना सोयी सुविधा मिळाल्या पाहिजे. त्यांच्या इच्छेनुसार हे काम होत आहे. येथे मंदिरासोबतच निवासाची चांगली व्यवस्था होईल असे भक्त निवासाचे बांधकाम सुरू झाले आहे. यासोबतच समाजाचे इतर प्रश्न सुटले पाहिजे असेही रामराव बापू म्हणायचे. त्यासाठीही माझे प्रयत्न सुरू आहे. रामराव बापूंनी स्वतःसाठी काहीही मागितले नाही, त्यांची तळमळ ही समाजासाठी होती. हे मी जवळून पाहिलं. बंजारा समाज संपूर्ण देशभर पसरलेला आहे. बांधवांनो, आपण सारे एकत्र येऊ, ज्यामुळे समाजाचे प्रश्न आपण सोडवू शकू. येथे होत असलेल्या भक्त निवासामध्ये सर्व सोयींनी युक्त 500 खोल्या राहणार आहे, त्यामुळे येथे येणारा कोणताही भाविक यापुढे रस्त्यावर झोपणार नाही. आपली सर्वांची अमूल्य साथ आहे. संजयजी राठोड साहेबांनी हे सर्व निधी शासनाकडून प्राप्त करून आजच्या पोहरादेवीचा विकास प्रगतीवर आहे. हे विकास पोहरादेवीचा न हो, आका भारत देशातून सर्व आमच्या हिंदू धर्माचे, आमच्या समाजांचे कुळदेवी आहे. अनादी काळाच्या पहिले सेवादास महाराज एक महान संत होऊन गेले. त्यांच्या उत्तराधिकारी धर्मगुरू रामरावजी महाराज हे पण सर्व देशामध्ये समाज जागृत, भावभक्ती सर्व देशांना प्राप्त करून दिलेला आहे. हा संकल्प देवाचाच विश्वासाने आज पोहरादेवीचा समाज एक उत्सवप्रिय समाज म्हणूनही ओळखला जातो. यावेळी बंजारा स्त्रिया आपला पारंपरिक पोशाख परिधान करून डफडीच्या तालावर बेधुंद नृत्य करतात. यावेळी गाण्यातून समाज प्रबोधनपर गाणी आपल्या बंजारा बोलीभाषेतून गायली जातात. बंजारा समाजाची खास अशी आपली गोर बोली नावाची स्वतंत्र बोली भाषा आहे. समाजाची मंडळी याच गोर बोलीत पारंपरिक भजने गातात. भजने गातेवेळी नंगारा अर्थातच नगारा प्रामुख्याने वाजविला जातो. यावेळी आपल्या पारंपरिक शैलीत ही मंडळी भजन सादर करतात, तेव्हा ऐकणारा मंत्रमुग्ध झाल्याशिवाय राहत नाही. बंजारा संस्कृतीचे एकूणच वैशिष्ट्य पाहता नामदार संजय भाऊ राठोड यांनी पोहरादेवी येथे भव्य दिव्य असे नंगारा म्युझियम करण्याचे ठरविले. यासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त केला. या म्युझियम मध्ये संपूर्ण बंजारा संस्कृतीचे दर्शन सर्वांना घडणार आहे. नगारा वाद्याचे आकार असलेल्या या म्युझियमचे काम अतिशय वेगाने सुरू आहे. अंदाजे 1 लाख चौरस फूट बांधकाम क्षेत्रफळ असलेले नगारा आकाराचे हे म्युझियम अद्भुत वास्तुकलेचा जागतिक दर्जाचा नमुना ठरणार आहे. बंजारा समाजासाठी शक्तिशाली चिन्ह असलेल्या नंगारा या आकाराची आणि वरच्या दिशेने घुमटाकार आकार असलेले बंजारा समाजासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे हे आश्चर्यकारी तसेच देशातील सर्वात मोठे संग्रहालय श्री संत सेवालाल महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्यालगतच आपणास एक चालत असलेला तांडा आणि विभिन्न स्त्री पुरुष आणि प्राण्यांचे पुतळे
व देश विदेशातील वसलेल्या बंजारा समाजाकडून आलेल्या प्रेक्षक वर्गाचे जणू सर्वानुमते स्वागत करण्यात येणारे 80 मीटर भव्यता दर्शवणाऱ्या भिंतीवरचे शिल्पचित्रासह संकल्पचित्र पाहणार आहोत. आत येताच आपणास बंजारा कोण आहे याचा प्रत्यय येतो. बंजारा समाजातील महापुरुषांचे आरदास करतानाचे दिमाखदार पुतळे आणि आधुनिक बंजारा समाजातील समाज सुधारकाचे सचित्र ओळख दर्शवणारे भिंतीचित्र आपणास पाहायला मिळते. संग्रहालयाचे खास वैशिष्ट्य म्हणजे जगातील सर्वात उंच 100 फूट भिंतीवरील प्रोजेक्शन आणि बंजारा समाजातील पारंपरिक आरदाससह सुरेख गाण्याद्वारे संपूर्ण ब्रह्मांड सृष्टीचे दर्शन, तसेच बंजारा समाजातील जाती उपजाती यांचे कथानक, डिस्प्ले आणि फिल्मद्वारे प्रेक्षक वर्ग स्वतः अनुभवणार आहेत. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत आणि मरणोत्तर अर्थपूर्ण सामावलेले खऱ्याखुऱ्या तांड्यात जाऊन अनुभवतो असे 16 संस्कार, यातूनच बंजारा समाजाची ख्याती दिसून येते. महाजनपद काळात लदेणी करीत असलेल्या मंडी व व्यापाराच्या साधनेचा भव्य देखावा आपण 3D सेट्सद्वारा प्रत्यक्ष अनुभवणार आहोत. सिल्क रूट आणि स्पाइस रूट निर्माण होत असलेली लदेणी व रोमा जिप्सी यांचे विश्वरूप दर्शन 3D टिलेटेड डोमद्वारा दाखविण्यात येणार आहे. लोकवीर यांचे गाण्यातून सचित्र वर्णन येणार आहे. रॅम्पवर बंजारा समाजाचे विविध व्यवसायाचे दर्शन सुद्धा घडणार आहे. 11वी ते 14वी सदीपर्यंत बंजारा समाज मीठ, शस्त्र, दगड पोहोचविण्याचे काम 270 डिग्री प्रोजेक्शन आणि रंबलिंग थिएटरद्वारा बैलगाडी सोबत चालण्याचा अनुभव घेत आहोत. शीख धर्म आणि बंजारा समाजाच्या सलोखा आणि भावनात्मक जिव्हाळा याचाही अनुभव घेत घेत लख्खी शाह बंजारा यांच्या हवेलीजवळ येऊन खुर्चीवर बसलेले असताना मात्र स्क्रीनच्या सहाय्याने जणू आपणास स्वतः त्या ठिकाणी प्रत्यक्षपणे असल्याचा आभास होतो. वसंतराव नाईक साहेब यांच्यापासून बंजारा समाजाने घेतलेली प्रेरणा व बदल ही मनेक्वीनद्वारे प्रेक्षक अनुभवणार आहेत. बालब्रह्मचारी तपस्वी डॉक्टर रामराव महाराज यांचे समोर असलेले होलोग्राफिक प्रोजेक्शनद्वारे संपूर्ण देशवासियांना समर्पित केलेले संग्रहालय आणि त्यांचा संदेश देण्यात येणार आहे. रात्रीच्या वेळी प्रोजेक्टर लाईट्स आणि साऊंडच्या माध्यमाने इमारतीबाहेर बंजारा समाज जणू आनंदोत्सव साजरा करणार आहे. याच परिसरात संत सेवालाल महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. बाजूलाच 150 फूट उंचीचा पांढरा शुभ्र सेवा ध्वज उभारण्यात आला आहे. संत सेवालाल महाराजांचे वंशज तथा धर्मगुरू संत रामराव महाराज यांचं 31 ऑक्टोबर 2020 रोजी देहावसान झालं. संत सेवालाल महाराजांच्या समाधीच्या बाजूलाच श्रद्धेय रामराव महाराजांची समाधी असून तेथे सुद्धा भव्य दिव्य मंदिर उभारण्याचं काम प्रगतीपथावर आहे. सदर काम सुद्धा नामदार संजय भाऊ राठोड यांच्या प्रयत्नामुळे सुरू झाले आहे. याशिवाय पोहरा देवीला लागूनच उमरी नावाचा छोटासा तांडा आहे. येथे सामकी माता देवीचे समाधी मंदिर आहे. हे मंदिर जुने झाले होते, त्यामुळे या मंदिराचा आणि उमरी येथीलच संत जेतालाल महाराज यांच्याही मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचं नामदार संजय भाऊ राठोड यांनी ठरविलं. अर्थातच यासाठी त्यांनी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी मिळविला. या दोनही मंदिरांचे बांधकाम चांगल्या प्रकारे सुरू आहे.
बंजारा समाजाचं श्रद्धास्थान म्हणून ओळखला जाणाऱ्या पोहरादेवी येथे मोठ्या प्रमाणात भाविक भक्त येत असतात. त्यामुळे त्यांच्या निवासाची सोय व्हावी म्हणून संजय भाऊ राठोड यांनी खास प्रयत्न करून येथे भव्य आणि सुसज्ज भक्त निवास उभारण्याचं काम सुरू केलं आहे. एकूणच पोहरादेवी आणि उमरी येथे सुरू झालेली विकास कामे लवकरच पूर्ण होतील यात काहीच शंका नाही. सदर कामे पूर्ण झाल्यावर ही दोनही तीर्थस्थळे अतिशय देखणी होतील, सुंदर होतील यातही काहीच शंका नाही. बंजारा समाजाच्या पवित्र तीर्थस्थळाचा म्हणजेच पोहरादेवीचा भव्य विकास कामाने कायापालट होणार यातही कोणाचं दुमत नाही. जय सेवालाल, जय जेठालाल, जय